सेवलीत 20 शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षाचा रस्त्याचा प्रश्न निकाली महसूल विभागाच्या पुढाकारानं सामंजस्यातून मार्ग मोकळा. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार कारवाई. नायब तहसीलदार राजू निहाळ यांच्या उपस्थितीत शेतकरी, जमीनधारक व ग्रामस्थांच्या सहमतीनं बैलगाडी रस्ता उपलब्ध. जालना तालुक्यातील सेवली इथं गट क्रमांक 370 ते 375 मधील शेतकऱ्यांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न महसूल विभागाच्या पुढाकारानं अखेर निकाली काढण्यात आलाय. जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या अडचणी सोडवण्याच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नसीर खान, मेहबूब खान, प्रल्हाद बाबाराव म्हेत्रे, संतोष नारायण म्हेत्रे व शिवाजी शेषराव म्हेत्रे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अंतर्गत दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने नायब तहसीलदार कार्यालयात सुनावणी सुरू होती. त्यानुसार 5 जून रोजी स्थळ पाहणी करून अर्जदार व गैर अर्जदार यांच्यात सामंजस्यानं पर्यायी बैलगाडी रस्ता मंजूर करण्यात आला. सदर रस्त्यासाठी गजानन नागोराव पवार, बबन गिनाजी म्हेत्रे, गिरीश मधुकर अग्निहोत्री, पांडुरंग गिनाजी म्हेत्रे, प्रभाकर गिनाजी म्हेत्रे व रामेश्वर बाबासाहेब म्हेत्रे यांनी आपल्या गटातून क्षेत्र देण्यास सहमती दर्शवली. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार जालना यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार राजू निहाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली. ग्राम महसूल अधिकारी आत्माराम जायभाये, नितीन खरात, मंडळ अधिकारी सुनील केंद्रे यांनी प्रशासकीय कार्यवाही पार पाडली. या कामासाठी माजी सरपंच शेख नवीद पिराजी म्हेत्रे, शेख जावेद गेनेश म्हेत्रे, मच्छिंद्र विष्णू म्हेत्रे, बबन अप्पा अखमार, रुस्तम खान तसेच ॲडव्होकेट SP हुसे, ॲडव्होकेट भुतेकर आणि ॲडव्होकेट सय्यद वजीद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रस्त्याचा प्रश्न सुटल्यानं संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत महसूल विभागाचे आभार मानले. सेवली येथील आमचे प्रतिनिधी जावेद शेख यांनी नायब तहसीलदार, वकील साहेब आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. बघूया ते काय म्हणाले. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने रस्ते निकाली काढण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने मौजे सेवली येथील गट नंबर 369 ते 379 याबाबत सुनावणीचे प्रकरण माझ्याकडे सुरू होते, परंतु तडजोडीचे प्रकरण मिटवण्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय व वरिष्ठ अधिकारी यांचे निर्देश असल्याने त्या अनुषंगाने आज स्थळपाहणी केली. म्हेत्रे परिवार, पवार परिवार आणि नसीर खान, मेहबूब खान यांनी चांगलं सहकार्य देऊन प्रकरण तडजोडीने मिटवले. त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मौजे सेवली येथील गट नंबर 376 या गटाचं माननीय तहसीलदार यांच्याकडे प्रकरण चालू होतं. रस्त्याचं प्रकरण चालू असताना की माननीय नायब तहसीलदार निहाळ साहेब यांनी आमच्यात चर्चा झाली की बाबा जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे हे प्रत्यक्ष जायमाकर जाऊन इथंच हे करण्यापेक्षा जायमाकर गेल्यावर चांगलं होतं. त्या हिशोबाने आम्ही आज शिवली येथे आलो. सर्व शेतकऱ्यांना बोलवलं, गैर अर्जदार आले, त्यांची बैठक घेतली, सर्व गटाची पाहणी केली आणि त्यातून आम्ही मार्ग काढला, त्यांची तडजोड केली आणि त्यांचं बऱ्याच वर्षापासून असलेल्या रस्त्याचे प्रकरण आज रोजी पूर्ण संपुष्टात आलं आणि त्यांना शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिला. माननीय मंडळाधिकारी साहेब, नायब तहसीलदार साहेब, तलाठी साहेब यांनी सुद्धा असं मोलाचं असं त्यांना मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्याचं जी तडजोड झाली त्यातून आम्हाला खूप असा आनंद भेटला आणि ही अशा प्रकारानं इथंच मिटायला पाहिजे असं आमची बोलो सरपंच. आज मेहत्रे माळ्याचं प्रकरण या मेहत्रे माळ्याचं प्रकरण या पोलीस स्टेशनपासून सनी तहसील ऑफिसपर्यंत जाऊन पोहोचलं होतं. माननीय न्यायप्रविष्ट आपलं सर निहाळ राजेश निहाळ साहेब येऊन सनी तहसीलदार राजेश निहाळ साहेब आणि मंडळाधिकारी तलाठी साहेब, आमचे दोन्ही पार्ट्याचे वादी प्रतिवादीचे म्हणजे वकील साहेब या सगळ्याने येऊन तडजोड केली आणि आमचा सामंजस्यपणा या ठिकाणी घडून आणला. याच्याबद्दल आम्ही अधिकारी लोकांचे आणि आमच्या वकील साहेबाचे व गावकरी मंडळीचे अशा आभारी आहोत. मेहत्रे परिवार इथून पुढं कुठलाही भांडणतंटा होणार नाही याची आम्ही मेहत्रे परिवाराकडून अशी ग्वाही देतो आणि हे भांडणतंटा आमच्यावर निहाळ साहेबांना नायब तहसीलदार म्हणून सनी चांगली बाजू उचलून धरली. हालाकी त्याच्या मागं मोठं आज 3-4 केसेस असताना सुद्धा
त्याच्याकडं त्यांना जाबाय साहेब, केंदळे साहेब, आमचे भुतेकर साहेब, आमचे त्या हुशे साहेब, सय्यद साहेब, हे सगळ्या जणांना मिळून सनी आम्हा मेहत्रे परिवाराला आज मोठा म्हणजे झगडा होण्यापासून वाचवलं आणि आमचं समेट घडून आणलं. याच्यानंतर आमचा मेहत्रे परिवाराचा कुठेही वादविवाद होणार नाही या अनुषंगानं चांगल्यात चांगलं या अधिकारी लोकांना आम्हाला सहकार्य केलं. याबद्दल आम्ही त्याचे शतशः आभारी आहोत. गावकऱ्याचे व आमच्या वकील साहेबाचे सगळ्याचे मिळून सनी आम्ही शतशः आभारी आहोत. आम्ही त्याचं इथं आल्याबद्दल आमच्या मेहत्रे माळ्यामध्ये आम्ही त्याचं हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रम आमचा चांगला यशस्वी पार पाडला याच्याबद्दल आम्ही त्याचं अभिनंदन करतो.